करिअरच्या नव्या दिशा. श्रोतेहो नमस्कार. करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमामध्ये मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. गेल्या 2 भागामध्ये करिअरच्या संदर्भात आर्ट्स आणि कॉमर्स या शाखांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या नव्या संधी उपलब्ध आहेत, कोणकोणत्या परीक्षा देऊन ते आपल्या करिअरच्या नव्या दिशा शोधू शकतात, याबद्दल करिअर काउन्सिलर श्री विजय मुसळे यांनी छान मार्गदर्शन केलं. आजच्या भागामध्ये आपण विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणकोणत्या दिशा खुल्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा एकदा मुसळे सरांना मी कार्यक्रमामध्ये आमंत्रित करते आहे. विजय सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. विज्ञान शाखा जी सर्वात लोकप्रिय अशी शाखा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या शाखेमध्ये प्रवेश घेतात, यामध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करतात. तर कुठल्या कुठल्या संधी आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना सांगा. सायन्स जर आपण घेतो म्हटलं तर जनरली सगळ्यांनाच माहित आहे की एक डॉक्टर आणि इंजिनियर 2 क्षेत्र आपल्याकडे असतात. ह्या दोन्ही एक्झाम सोबत परत कुठल्या कुठल्या क्षेत्राला ऍडमिशन आपण घेऊ शकतो याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर आपण इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर नॅशनल लेवलची जी एक्झाम आहे ती म्हणजे जेई 2 प्रकारची असते, मेन्स आणि ऍडव्हान्स. आणि या जेईचे जे काही पर्सेंटाईल येतात या माध्यमातून तुम्ही भारतातले जे टॉपचे कॉलेज आहे जसं IIT, NITs, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट या टॉपच्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन जर हवी असेल तर जेईच्या स्कोरवर तुम्हाला तिथे ऍडमिशन होईल. पण भारतामध्ये जे काही IITs आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथं जर तुम्हाला ऍडमिशन हवी असेल तर जेई पास झाल्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि त्या ऍडव्हान्सच्या बेसिसवर तिथं तुम्हाला ऍडमिशन मिळणार. तर आम्ही नेहमी सजेस्ट करतो की फक्त तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे तर टॉप कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करणं कधी फायद्याचं राहतील. पण कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा एवढी जास्त आहे तर एकाच एक्झामवर तुम्ही डिपेंड राहू नका. एक जेई आहे, जेई नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कॉलेजचा जर विचार केला तर त्यासाठी आपल्याला MST CET द्यावं लागेल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ऑप्शन ठेवायचं असेल तर भारतातल्या असे प्रायव्हेट कॉलेजचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये BIT, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि VIT, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ह्या सुद्धा प्रसिद्ध अशा परीक्षा आहेत. पण यांचा प्रॉब्लेम आहे की प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे यांची फीस खूप जास्त सामान्य लोकांना न परवडणारी आहे. आणि यानंतरची जी परीक्षा म्हटलं ती आहे ते CUET, परत कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. या एक्झामच्या माध्यमातून अशा काही टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत, या टेक्निकल युनिव्हर्सिटीसाठी BTech साठी तुम्हाला ऍडमिशन होऊ शकते. तर या 4 ते 5 परीक्षा तुम्ही इंजिनिअरिंगसाठी देऊ शकता. आणि सोबत जर थोडीशी क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये आणि तुमचं ड्रॉइंग आणि तुमचं डिझाईन मध्ये जर तुम्हाला वाटतं की तिथं इंटरेस्ट आहे तर त्यासाठी जो जेईचा पेपर असतो तो 3 पेपर असतात. पहिला जो पेपर असतो तुमचा BE किंवा BTech म्हणजे इंजिनिअरिंग. सेकंड पेपर 2 जो असतो तो असतो तुमचा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर. ही 5 वर्षाचा डिग्री कोर्सेस आहे आणि त्याचे सुद्धा खूप कॉलेज आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हे माहीत नसल्यामुळे आपण पेपर 2 ची तयारी करत नाही किंवा पेपर 2 आपण देत नाही. BE जो पेपर 1 आहे त्या कंपॅरिझन मध्ये पेपर 2 हा सोपी असतो आणि चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतं आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आर्किटेक्चर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. सोबतच जर आर्किटेक्चर करायचं असेल तर तुम्हाला नाटा, नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर, ही परत गव्हर्नमेंटची एक्झाम आहे आणि या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा NTA कंडक्ट करत असतात. तर या नाटाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आर्किटेक्चर 5 वर्षाच्या डिग्री कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि जेईचा जो पेपर 3 असतो तो असतो बॅचलर ऑफ प्लॅनिंग. हे सुद्धा 5 वर्षाची डिग्री आहे. जे काही टाउन प्लॅनिंग असतात की मोठे मोठे शहरं वसत आहेत तर मग या शहराचं नियोजन आपल्याला सुरुवातीच करावं लागेल की पुढच्या 10, 15, 20 नंतरच्या काळामध्ये काय तिथं बदल होणार आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ते चेंजेस करावं लागेल. तर त्यासाठी तो सेपरेट जो कोर्स आहे म्हणजे सिव्हिल, तर आपल्याला माहिती आहे इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल असतं. सिव्हिल पेक्षा थोडसा ऍडव्हान्स कोर्स म्हटलं तर बॅचलर ऑफ प्लॅनिंग हे सुद्धा 5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. आणि याच जेईच्या प्रिपरेशन सोबतच तुम्ही या एक्झाम पण देऊ शकतात. पण या एक्झाम माहिती नसल्यामुळे आपले विद्यार्थी देत नाही आणि मग बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी पासून दूर राहतात. तर हे झालं इंजिनिअरिंगच्या बाबतीत. मेडिकलला आता सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या ज्या काही मेडिकलच्या एंट्रन्स आहेत त्या खूप साऱ्या होत्या. आता नॅशनल लेवलला एकच एंट्रन्स राहिली आहे ती म्हणजे नीट. आणि जे काही नीटचे मार्क्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगच तुमची प्रत्येक ठिकाणी MBBS किंवा बाकीचे डिग्री कोर्स आहे तिथं ऍडमिशन होतात. पण यामध्ये परत दुसरा एक कोर्स आहे जो म्हणजे BSc
नर्सिंग हा सुद्धा चांगला कोर्स आहे. जर तुम्ही बीएससी नर्सिंग आता जर करत असेल आणि नंतर तुम्ही एम्स मध्ये जर अप्लाय करत असेल तर तुम्हाला क्लास 1 ची सुद्धा नोकरी मिळू शकते एमएससी झाल्यानंतर एम्स मध्ये. आणि जर तुम्हाला बीएससी नर्सिंग करायचं असेल तर पहिले बीएससी नर्सिंग हे नीटच्या माध्यमातूनच होतं, पण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट तशी सोय नाही आहे. बीएससी नर्सिंग जर करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जे सीईटी आहे नर्सिंग सीईटी सेपरेट असतं अच्छा. आणि जेईचा जवळपास सिलेबस असतो, पण तिथं बायोलॉजी असणं गरजेचं आहे. सोबत बीएससी नर्सिंग करायचं असेल तर तुम्हाला परत सीयूईटी एक्झाम आहे, अच्छा. ती एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये नर्सिंग करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी म्हणजे पीसीबी हा कोर्स नर्सिंग मध्ये असणं गरजेचं आहे. जर आपल्याला नीट नाही जमत आहे किंवा मग बीएससी नर्सिंग पण आपल्याकडनं नाही होत आहे तर तिसरा ऑप्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे पॅरामेडिकल कोर्सेस. अच्छा. आणि आज आपण बघतो की मोठे मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आले आहे आणि हे सगळं कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आणि आधुनिक टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर हे सगळं मॅनेज करण्यासाठी परत डॉक्टरला असिस्ट करणारी जी काही फोर्स असते त्याला आपण अलाइड फोर्स म्हणतो, अच्छा. हेल्थ केअर फोर्स, ते सगळं असते पॅरा मेडिकलचे कोर्सेस. आणि पॅरामेडिकल कोर्समध्ये एवढे सगळे नवीन नवीन कोर्सेस आले आहेत की खूप सारे दरवेळेस निघत असतात आणि त्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये खूप चांगला स्कोप आहे. आणि जर तुम्हाला डॉक्टर जर बनायचं असेल तर या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही बनू शकता. आणि ज्या काही मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहे, डीम युनिव्हर्सिटी आणि स्टेट युनिव्हर्सिटी सुद्धा ह्या प्रकारचे पॅरामेडिकल कोर्सेस कम्प्लीट करून देत असतात. पण यामध्ये जर तुम्हाला टॉप एम्स मधनं जर पॅरामेडिकल कोर्स करायचा असेल तर त्यासाठी सेपरेट त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही जर परीक्षा जर तुम्ही दिली तर भारतामध्ये जे काही एम्स मोठे मोठे कितीतरी कॉलेज आहे, या कॉलेजमधनं तुम्ही याच प्रकारचे पॅरामेडिकल कोर्सेस करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही तिथं परत एमएससी जर केलं तर तुम्हाला जॉबची संधी चांगल्या प्रकारे मिळू शकतात. सोबत डीवाय पाटीलचे सेपरेट एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करते, त्या माध्यमातून तुम्ही पॅरामेडिकल कोर्सेस करू शकता. आणि परत ही एक्झाम येणार आहे आता सीयूईटी, या माध्यमातून सुद्धा जवळपास 200 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आहे, त्यामध्ये ज्या काही मेडिकल रिलेटेड युनिव्हर्सिटीज आहे त्या युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पॅरामेडिकल कोर्सला. जसं आता तुम्ही इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या फील्डबद्दल व्यवस्थित माहिती सांगितलीत की यामध्ये सुद्धा कितीतरी प्रकारे आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो. पण ह्या दोन क्षेत्राशिवाय 12वी विज्ञान घेऊन पास झालेला विद्यार्थी आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो? आता मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोबतच तिसरं जे कोर्स आपल्याला जनरली माहित आहे ते म्हणजे ऍग्रिकल्चर. आणि बरेचसे विद्यार्थी ऍग्रिकल्चरला जातात. आणि ऍग्रिकल्चर जर आपल्याला करायचं असेल 4 वर्षाचा जो डिग्री कोर्स आहे त्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी सीईटी आहे त्या माध्यमातून तुम्ही बीएससी ऍग्रीला जाऊ शकता. सोबत सीयूईटी ही पण परीक्षा आहे, त्याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीला तुम्हाला ऍडमिशन घेता येऊ शकते. परत याच्यामध्ये नॅशनल लेवलला जशी इंजिनिअरिंगसाठी जेई नावाची परीक्षा आहे, तर ऍग्रिकल्चर जर तुम्हाला सेंट्रल ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधनं जर करायचं असेल तर त्यासाठी ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च यांची सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते आणि त्या एक्झामच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही ऍग्रिकल्चर सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता बीएससी ऍग्रिकल्चर साठी. आणि सोबत जर तुम्हाला जर फार्मसी करायचं असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची MSc CET आहे, त्या माध्यमातून फार्मसी करू शकता. सोबत सेंट्रल लेवलला कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट आहे, या एक्झामच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा फार्मसीमध्ये 4 वर्षाचा जो B.Pharmचा कोर्स आहे त्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर तुम्हाला सायंटिस्ट बनायचं आहे आणि रिसर्चला जायचं आहे तर तुमच्या सब्जेक्टमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला रिसर्च जर करायचं असेल तर भारतामधले ज्या टॉपच्या गव्हर्नमेंटचे जे इन्स्टिट्यूट आहे त्याला आपण म्हणतो IISER इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. जवळपास भारतामध्ये 11 ते 12 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि यासाठी IISER ऍप्टिट्यूड टेस्ट ही परीक्षा द्यावं लागतं. आणि या परीक्षेचा जो सिलेबस आहे जो नीट्सचा आहे किंवा जेईचा आहे त्या बेसिसवर तुम्हाला मॅथ्स मध्ये करिअर करायचं आहे की बायोलॉजी घ्यायचं आहे तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सोबतच NISER नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या माध्यमातून ह्या पण कॉलेजेस आहे, या कॉलेजमध्ये पण तुम्ही सायन्स घेऊ शकता. या कॉलेजमध्ये तुम्हाला जी डिग्री मिळणार आहे ती डिग्री म्हणजे इंटिग्रेटेड MSc BSc आणि MSc किंवा BSMS मास्टर ऑफ सायन्स किंवा मास्टर इन सायन्स ही डिग्री तुम्ही घेऊ शकता. आणि हे जे कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल भारतातलं जे टॉपचं कॉलेज आहे जे अकॉर्डिंग टू HRD मिनिस्ट्री ते IISc बँगलोर आहे. आणि या कॉलेजमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फीस नाही द्यावं लागणार. गव्हर्नमेंट तुम्हाला स्टायपंड देतं आणि खूप चांगल्या प्रकारचं स्टायपंड गव्हर्नमेंट देत असतं. आणि या कॉलेजमधनं जर तुम्ही जर डिग्री कोर्स कम्प्लीट केला तर डेफिनेटली तुम्ही सायंटिस्टच्या लेवलचे बनणार, या पद्धतीचे हे कॉलेज आहे. असे काही विद्यार्थी आहे की त्यांना असं वाटतं की मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे आणि मॅथमॅटिक्स मध्ये जर करिअर करायचं असेल
किंवा कुणाला डेटा सायन्समध्ये जायचं आहे किंवा डेटा अनालिस्ट बनायचं आहे, ज्याला एआयच्या जगामध्ये खूप जास्त स्कोप आलाय, तर मॅथमॅटिक्समध्ये स्पेशलायझेशन जर करायचं तर 12वी नंतर तुम्ही ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ज्यामध्ये मॅथमॅटिक्सला पूर्णपणे मध्यभागी ठेवून तो कोर्स त्यांनी डिझाईन केलाय. आणि ही जी डिग्री आहे ही पण BSc आणि MSc इंटिग्रेट तुम्ही करू शकता. यामध्ये जाऊन तुम्ही डेटा सायंटिस्ट, डाटा सायन्स या क्षेत्रामध्ये तुम्ही वळू शकता. सोबतच एक जी एक गोष्ट आहे ती म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्सला सुद्धा जो काही BSc असतात त्या BScला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही कॉलेज आहे त्यासाठी फॉरेन्सिकची CET आहे, त्या माध्यमातून किंवा डायरेक्ट कॉलेजला अप्लाय करून तुमच्या 12वीच्या पर्सेंटवर सुद्धा ऍडमिशन होत असते. पण तुम्हाला गव्हर्नमेंटचे जर कॉलेज पाहिजे असते जे नॅशनल लेवलचे, त्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स इंट्रन्स टेस्ट ही परीक्षा कंडक्ट करत असते. या परीक्षेच्या माध्यमातून भारतातले जे काही टॉप कॉलेज आहे त्या कॉलेजला तुम्ही फॉरेन्सिक सायन्स BSc मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. यासोबतच जर तुम्हाला डिझाईन मध्ये जायचं असेल तर UCET नावाची एक परीक्षा आहे, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झाम इन डिझाईन. या एक्झामच्या माध्यमातून तुम्ही IIT मध्ये डिझाईन, ज्याला BDS आपण म्हणतो, बॅचलर ऑफ डिझाईन, या कोर्सला तुम्ही जाऊ शकता. आणि भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचे प्रॉडक्ट डिझाईन, सिरॅमिक डिझाईन, व्हेकल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, इंटेरियर डिझाईन किंवा प्रॉडक्ट डिझाईन ह्या प्रकारचे तुम्ही स्ट्रॉंगली असे डिझायनर बनू शकता. तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. आणि यानंतर जर आपल्याला वाटते की आपण समजा BSc केली किंवा तुम्ही साधारण कॉलेजमधनं BSc केलं, तुम्हाला तिथं अजून काही शिकायचं आहे, तर परत MSc चांगल्या ठिकाणी तुम्हाला करता येईल काय, तर डेफिनेटली जर तुम्ही BSc जर कुठूनही करत असेल आणि तुम्हाला MSc जर चांगल्या ठिकाणी करायचं असेल तर BScच्या फायनल इयरला तुम्ही IIT JAM ही परीक्षा द्यावी लागतं. या माध्यमातून IIT आणि NIT या टॉपच्या कॉलेजमधनं तुम्ही BSc करू शकता. तुमचं BCA असेल किंवा मग BSc असेल, पण तुम्हाला MCA करायचं असेल आणि टॉप NIT मधनं जर करायचं असेल तर NIMSET नावाची एक परीक्षा, या परीक्षेच्या माध्यमातून भारतातल्या टॉप NIT मध्ये तुम्ही MCA करू शकता. सोबतच जर तुम्हाला बायोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन जर करायचं असेल तर GAT-B या नावाची परीक्षा आहे, त्यामधनं तुम्ही भारतातल्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जसं पुणे युनिव्हर्सिटी आहे किंवा JNU या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही बायोटेक्नॉलॉजी आणि रिलेटेड टू बायोलॉजीमध्ये MSc करू शकता. आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आहे किंवा मग बाकीच्या फील्डमध्ये आहे आणि त्यांना भारतातल्या पब्लिक सेक्टर युनिट्स म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीमध्ये टॉप पोझिशनवर जायचं असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग आणि बाकीचे सायन्सशी रिलेटेड जे काही डिग्री कोर्स आहे त्यासाठी तुम्हाला गेट द्यावं लागेल, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. हे तुम्ही जनरली तुमच्या डिग्रीच्या फायनल इयरला ही परीक्षा देऊ शकता. या परीक्षा बेसिसवर जे काही तुमचं मार्क्स येणार आहे त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला भारतातले जे काही टॉप पब्लिक सेक्टर कंपनीज आहे किंवा मग गव्हर्नमेंट सेक्टर आहे यामध्ये तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉबची ऑपॉर्च्युनिटी या परीक्षेच्या माध्यमातून येता येतं. जर तुम्हाला 12वी नंतर डिफेन्समध्ये जायचं असेल तर 12वी नंतर डिफेन्समध्ये जायच्या अनेक एंट्री आहे, पण एक महत्वाची एंट्री म्हणजे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जे सायन्सच्या बेसिसवर तुम्ही जाऊ शकता. आणि सोबतच जर तुम्हाला मर्चंट नेव्हीमध्ये जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी पण त्या कोर्स कंडक्ट करतात, पण तुम्हाला टॉपची जर एक्झामची तयारी करायची असेल तर ती आहे म्हणजे IMU-CET म्हणजे इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्ट, या परीक्षा देऊ शकता. आणि MSc झाल्यानंतर जर तुम्हाला टॉप लेवलला जर जायचं असेल तर नेट सेट तर आहेच आहे, पण सायन्ससाठी परत एक एक्झाम म्हणजे रिसर्चची एक्झाम आहे ती म्हणजे CSIR नेट. ही एक्झाम स्पेशली सायन्सवाल्यांसाठी असतात. या माध्यमातून तुम्ही रिसर्च आणि फेलोशिप सुद्धा घेऊ शकता. अतिशय सविस्तर असं तुम्ही सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या क्षेत्रांबद्दल माहिती सांगितलीत सर. पण बऱ्याचदा असं होतं की पालकांना आणि विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या बद्दल माहितीच नसते किंवा यांचे रजिस्ट्रेशन होतं किंवा यांचा टाइम टेबल येतो, सिलेबस काय आहे याबद्दलची माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही नसते. तर या परीक्षांचं रजिस्ट्रेशन केव्हा होतं, कुठला महिना असतो तो? ह्या जरी परीक्षा आपल्याला माहीत जर असेल पण ह्या परीक्षेचे फॉर्म कधी निघतात आपल्याला माहिती पडत नाही. पण मी हे सांगू इच्छितो की विद्यार्थी जेव्हा 12वीला असतो आणि 12वीमध्ये दिवाळी झाली तर जेईची परीक्षा जवळपास जानेवारीमध्ये येतात, तर दिवाळीच्या टाइम पासूनच ह्या परीक्षेचे एक एक फॉर्म ओपन होणं स्टार्ट होतात. काही परीक्षा आहे ज्या जानेवारीला होतात, जसं जेई जानेवारीमध्ये होते. तुमचा जो बोर्डचे पेपर्स असतात तर 1-2 परीक्षा ज्या बोर्डच्या पूर्वी होतात आणि तुमचे बोर्डचे पेपर झाल्यानंतर ह्या सगळ्या एक्झाम स्टार्ट होतात. त्याच्यामुळे दिवाळीनंतर तुम्हाला अलर्ट राहावं लागेल, तुम्हाला शोधत राहावं लागेल. NTA ची वेबसाईट आहे, ह्या सगळ्या एक्झाम कंडक्ट करतं मॅक्झिमम NTA. त्या वेबसाईटवर तुम्हाला चेक करत राहावं लागेल कारण नोटिफिकेशन
त्या वेबसाईटवर येत असतं आणि त्याच्या माध्यमातून दिवाळीनंतर ह्या सगळ्या परीक्षा स्टार्ट होत होता. त्याच्यामुळे दिवाळीनंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं. तर नवीन नवीन क्षेत्रांबद्दल माहिती आज मुसळे सरांनी आपल्याला करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमामध्ये दिली. आणि मुसळे सर, आज तुम्ही इथे आलात आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी कोणकोणती क्षेत्र उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये ते कशा प्रकारे करिअर करू शकतात, तुम्ही इत्थंभूत माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. करिअरच्या नव्या दिशा. श्रोते हो, नमस्कार.